आत्ताची सर्वात मोठी बातमी, शेतकऱ्याला पेरणीला सरकारकडून मिळणार 25,000 रुपये अनुदान। आजपासून वाटप सुरू। जवळजवळ 15 जिल्ह्यांमध्ये पैसे बँकेमध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। अवकाळी पावसाने भयंकर असं पिकाचं नुकसान केल्याने राज्य सरकारने आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणी करता 25,000 रुपये अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे। काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळायला सुरुवात देखील झालेली आहे। पेरणी करण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत, त्यामुळे आधीच शेतकऱ्यांना हा लाभ दिल्याने शेतकरी वर्ग अतिशय खुश झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला जर 25,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल, या पेरणीसाठी पाहिजे असेल, नेमकं तुम्हाला कोणकोणत्या सरकारच्या माध्यमातून आरटीआयचं आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळू लागलाय, नक्की बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बियाणे घ्यायला देखील शेतकऱ्याकडे पैसे नसतात, त्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या शेतीचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे। हा उद्देश लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना हातभार लावायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, केंद्रात पण भाजपचं मोदी सरकार आहे, राज्यात पण भाजपचं फडणवीस सरकार आहे। या दोघांनी मिळून जवळजवळ 25,000 रुपयाचा लाभ द्यायचं ठरवलेलं आहे। जवळजवळ 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे, कोणकोणत्या गोष्टीची पूर्तता करावी लागणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर सर्वात मोठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी, जवळजवळ 25,000 रुपये तुमच्या घरामध्ये पेरणी करण्यासाठी येऊ शकतात। मग आता हे कोणत्या योजनेद्वारे अनुदान तुम्हाला मिळणार आहे? शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली। तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पुढील 2 दिवसामध्ये 25,000 रुपये अनुदान शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना काही अटी आणि पात्रता देखील लावण्यात आलेल्या आहेत। या जर पात्रतेमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला हे 25,000 रुपये तुम्हाला लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यासाठी हा मोठा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्ग खूप खुश देखील झालेला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही। काही ठराविकच जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारकडून मिळणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून या 15 जिल्ह्याची निवड देखील करण्यात आलेली आहे। आता जिल्ह्यामध्ये तर या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 25,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता आणि काही अटी देखील ठेवण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या पात्रतामध्ये बसला आणि या 15 जिल्ह्यामध्ये यादीमध्ये तुमचं नाव बसलं तर पेरणीच्या आधी सरकारकडून तुम्हाला 25,000 रुपयाचा आता लाभ मिळणार आहे। कोणकोणत्या पात्रता आहेत आणि कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे, नक्की बघा। आपण पाहूयात कोणकोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात देखील आलेल्या आहेत, कोणकोणत्या पात्रता देखील लावण्यात आल्या आहेत, याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। यामध्ये बघा, राज्यातील शेतकरी वर्ग हा PM किसान योजना व नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ घेणं अतिशय अवघड आहे। याच्या अगोदर PM किसान योजनेचे 19 हप्ते घेतलेले असावेत आणि नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते आतापर्यंत घेतलेले असावेत, तरच तुम्हाला या योजनेचा तुम्हाला लाभ भेटणार आहे। दुसरं पाहायला गेलं तर हा लाभ केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। आता नेमकं पेरणीच्या आधीच सरकारनं पैसे देण्याचं का ठरवलंय, याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडाफार हात लागावा, म्हणजेच त्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी अनेक शेतकरी ज्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण जास्त आहे, अशा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त हे अनुदान मिळण्याची शक्यता जास्त आहे। शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी आता लॉटरी देखील काढलेला आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता सुद्धा लावली आहेत, फक्त तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते देखील तुम्हाला लगेच या व्हिडिओमध्ये
लगेच सांगणार आहे. कोणकोणत्या अटी लावण्यात आल्या ते देखील तुम्हाला सांगणार आहे. लगेच सांगतो. यामध्ये पहिली पात्रता सांगण्यात आलेली ते म्हणजे सर्वात अगोदर पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या योजनेचे तुम्ही दोन्ही लाभार्थी असावेत. म्हणजे दोन्ही योजनेचा लाभ घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी पात्रता अशी सांगण्यात आली की तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरी नसावा हे देखील सांगण्यात आलेलं आहे. ज्या तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरी व्यक्ती असला तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरं पाहायला गेलं तर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे. ज्यांच्या घरामध्ये पांढरे रेशन कार्ड धारक आहे त्या शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुम्हाला दुसरी माहिती सांगतो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता दुसरी पात्रता सांगितली ती म्हणजे प्रत्येक घरामध्ये व्यक्ती असल्यास तुम्हाला जी 25,000 रुपये अनुदान भेटणार आहे, या अनुदानाचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. तर प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा आर्मी, पोलीस, प्रत्येक गव्हर्नमेंट, ग्रामसेवक वेगवेगळ्या गोष्टीमध्ये नोकरीला असला तर तुम्हाला पांढरे रेशन कार्ड घरामध्ये असलं तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 25,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही. ही अट देखील घातली असेल. तर घरातील कोणतीही व्यक्ती आर्मी झाला असेल, कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये लागला असेल आणि तो व्यक्ती रिटायर झाला असेल आणि तो सरकारी पेन्शन घेत असेल तर सरकारी पेन्शनचा लाभ घेत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा, त्या शेतकऱ्याला सुद्धा त्यांच्या घरामध्ये जे 25,000 रुपये अनुदान भेटणार आहे ते अनुदान तुम्हाला भेटणार नाही. दुसरं पाहायला गेलं तर जो व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, मुलगा आर्मीमध्ये असेल, पोलीस असेल, इतर कोणत्याही सरकारी नोकरीनिमित्त तो सरकारी नोकरी करत असेल आणि याचं कारण म्हणता येईल की जे शेतकरी गरीब आणि जे गरजू आहेत त्याच लोकांना पैसे भेटणार आहेत. ज्याच्या घरामध्ये नोकरदार वर्ग आहे त्यांना हे 25,000 रुपये भेटणार नाहीत अशी अट देखील घालण्यात आली आहे. आता सरकारच्या माध्यमातून दिले जाणारे जे 25,000 आहेत हे मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेत तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तुम्हाला मित्रांनो पुढे सांगणारच आहे, लक्षात ठेवा. आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये भेटणार ते देखील सांगणार आहेत. दुसरं हे अतिशय महत्वाचं आहे, ते आता लगेच ऐकून घ्या. तर बघा, यानंतरची तिसरी पात्रता ते म्हणजे तुमच्या उत्पन्नासंदर्भात आहे. यामध्ये अतिशय महत्वाचं आहे, ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न कमी जास्त प्रमाणात, जी उत्पन्नाची अट देखील लावण्यात आली आहे, ती उत्पन्नाच्या अटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की तुमचं उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा आत असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं ही अट सुद्धा अनेक शेतकरी जे बागायती शेतकरी असतात त्या बागायती शेतकऱ्याचं उत्पन्न सुद्धा अतिशय जवळजवळ 15-20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असतं. त्या जे वार्षिक उत्पन्न 15-20 लाख घेणारे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा हे 25,000 पेरणीसाठी आणि तुम्हाला बी बियाणे खरेदी करण्यासाठी जे अनुदान भेटणार आहे ते अनुदान तुम्हाला भेटणार नाही. 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून दिला जाणारा जो लाभ आहे तो शेतकऱ्याचं उत्पन्न 5, 10, 15 लाख रुपये असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यामुळं उत्पन्नाचं जे उत्पन्न आहे तुमचं 2.5 लाखापेक्षा आत असणं सुद्धा हे अतिशय गरजेचं आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आता महत्वाचं दुसरी एक गोष्ट आहे ते म्हणजे ते 12 बँका सांगितले, त्या 12 बँकेमध्ये तुमचं बँकेचं अकाउंट असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. 12 बँकेत तुमचं अकाउंट असेल तरच या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. आता कोणकोणत्या बँका आहेत, कोणकोणते जिल्हे आहेत, 15 जिल्हे आहेत, त्या याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या अटी आणि पात्रता सांगितल्या, त्या अटी आणि पात्रता तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. पिवळं रेशन कार्ड असेल, नंतर पेन्शनधारक असतील, तर जे जे अशा गोष्टींना तुम्ही या पात्रतेमध्ये बसल तरच तुम्हाला या. आता 15 जिल्ह्याची यादी देखील महत्वाच्या 12 बँकेना देण्यात आलेली आहे. या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला 25,000 रुपयेचा लाभ मिळणार आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेद्वारे पैसे मिळणार आहेत, तुम्हाला पुढे सांगणारच आहे, लक्ष देऊन बघा. या 15 जिल्ह्याची यादी 12 बँकांना देण्यात देखील आले. तर 12 बँका कोणकोणत्या आहेत हे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे. आपण लगेच जाणून घेऊया. या 12 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. तर त्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला जो 25,000 रुपये अनुदान आहे या अनुदानाचा तुम्हाला 100% लाभ मिळणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता 25,000 रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे. या 15 जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना देण्यात येते. आता 15 जिल्हे कोणकोणते तर बघणारच आहोत. तर कोणत्या बँकेनं जिल्ह्याची लिस्ट दिली आहे ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यावर सांगत आहे. सर्वात पहिली बँक आहे ती म्हणजे युको बँक. युको बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचं खातं आहे त्या युको बँकेच्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये लाभ भेटणार आहे. दुसरी बँक आहे ते म्हणजे इंडियन बँक. ज्या ज्या शेतकऱ्यांचं इंडियन बँकेमध्ये इंडियन ओव्हरसीज बँक आहे त्या बँकेत खातं असेल तर याचा लाभ सुद्धा भेटणार आहे.
दुसरी बँक लक्ष देऊन पहा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. ज्या ज्या शेतकऱ्याचं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे त्या शेतकऱ्यांना 25,000 रुपयाचं तुम्हाला अनुदान भेटणार आहे. दुसरी बँक आहे ते सुद्धा लक्ष देऊन पहा. दुसरी बँक आहे ते म्हणजे कॅनरा बँक. ज्या शेतकऱ्याचं कॅनरा बँकमध्ये खातं आहे त्यांना 25,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. 25,000 रुपयाचा अनुदान भेटणार आहे. दुसरी बँक जाणून घ्या ते म्हणजे युनियन बँक. ज्या ज्या शेतकऱ्यांचं जे आता 15 जिल्ह्याची लिस्ट देखील सांगणार आहे. युनियन बँक असेल, नंतर पंजाब नॅशनल बँक असेल, या बँकेमध्ये खातं असेल, नंतर आयसीआयसीआय बँक असेल, या बँकेमध्ये शेतकऱ्यांचं खातं असेल, तर नंतर दुसरं पाहायला गेलं तर कोटक बँक असेल, कोटक बँकेत देखील शेतकऱ्याचं खातं असेल तर तुम्हाला 25,000 लाभ भेटणार आहे. जिल्हा सहकारी बँक असेल, जिल्हा सहकारी बँकेत देखील तुम्हाला या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. दुसरं पाहायला गेलं तर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बरोडा असेल, नंतर वेगवेगळ्या अशा बँका असेल. दुसरं पाहायला गेलं तर बँक ऑफ इंडिया असेल. ज्या शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त राष्ट्रीयकृत बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया. ज्या शेतकऱ्यांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. दुसरं पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांचं पोस्टामध्ये खाते त्या पोस्टामध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा 25,000 रुपये अनुदानाचा लाभ मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, आता बघा नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडणार आहेत त्या बँकेत तर आपण लगेच सांगणार आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे ते देखील लगेच पाहणार आहे. ज्याच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असते अशाच शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. ज्याच्याकडे पांढरे रेशन कार्ड धारक आहे त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर राज्य सरकारच्या माध्यमातून 15 जिल्ह्याची यादी देखील आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्याची माहिती देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे. जिल्ह्याची नावे देखील लगेच सांगणार आहे. दुसरं पाहायला गेलं सर्वात पहिला जिल्हा तो म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यातील या शेतकऱ्याचा 25,000 रुपये तुम्हाला या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. तर दुसरा जिल्हा सुद्धा जाणून घ्या. हा लाभ दुसरा जिल्हा सांगतो तो म्हणजे वाशिम जिल्हा. ज्या ज्या शेतकरी वाशिम जिल्ह्यामध्ये राहतात आणि त्या 12 बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला 25,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. या जिल्ह्याला देखील सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे या जिल्ह्याला देखील पिवळे किंवा केशरी राशन कार्डवरती तुमचा हा लाभ दिला जाणार आहे. आता कशाच्या माध्यमातून 25,000 रुपये मिळणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 15 जिल्हे तर सांगायला सुरुवातच केलेलं आहे. 15 जिल्ह्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेलं आहे. लगेच आता पुढे सांगणार आहे पुढचा जिल्हा तो म्हणजे अकोला. अकोला जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. दुसरा छत्रपती संभाजीनगर, वर्धा, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे क्रमाक्रमाने जिल्हे आहेत. जवळजवळ 15 जिल्हे आहेत. या 15 जिल्ह्यामधील तुम्ही जर शेतकरी असाल तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक रेशन कार्ड धारकांना कुटुंबांना जे शेतकरी असतील त्यांना वर्षाला 9,000 रुपये अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे. तसेच या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. हा पीक विमा सुद्धा 10 ते 12,000 रुपये मिळून टोटल तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 25,000 रुपयाची मिळण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, या 15 जिल्ह्यातील तुम्ही शेतकऱ्यांना असाल तर नक्कीच तुम्हाला जे अनुदान 25,000 रुपयाचं अनुदान आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झाली. PM किसान योजनेचे पैसे असतील, नमो शेतकरी योजनेचे पैसे असतील. दुसरं पाहिलं गेलं तर जे आता नुकसानग्रस्त शेतकरी झालेत, जे आपत्तीग्रस्त नुकसान झाले त्याचा पंचनामा केला तर त्या पंचनामे केल्याचे त्याचे देखील पैसे असतील. असे टोटल तुम्हाला 25,000 रुपये तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. अशी माहिती संपूर्ण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही या संपूर्ण अटीमध्ये बसत असाल तर तुम्ही या 25,000 रुपयाचा लाभ घेऊ शकता. तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.